नमस्कार. आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण शिकणे आणि शिकवणे या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो. आपल्याला मिळालेले काही नोंदी आहेत, थोडं संशोधन आहे आणि त्यावर आधारित या ज्या संकल्पना आहेत ना, त्या अगदी नवशिक्यांसाठी सोप्या भाषेत समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. अगदी. कारण कसं होतं, अनेकदा आपण शिक्षण किंवा ट्रेनिंगमध्ये असतो तेव्हा बरीच माहिती ऐकतो. हो ना. पण त्याचा नेमका अर्थ काय, त्यामागची मूळ कल्पना काय आहे, चला याचा जरा सविस्तर आढावा घेऊया. अगदी. आणि हे महत्वाचं आहे, कारण कसं आहे, ह्या मूलभूत गोष्टी जर नीट समजल्या नाहीत तर जे ज्ञान मिळतं ना, ते थोडं वारवरचं असतं. अच्छा, वरवरचं ज्ञान म्हणजे माहिती असते, पण ती अशी तुकड्या तुकड्यांमध्ये असते. तिचा खोल अर्थ किंवा ती माहिती एकमेकांशी कशी जोडलेली आहे हे लक्षात आलेलं नसतं. आणि मग असं अर्धवट ज्ञान खरं तर व्यावसायिक आयुष्यात म्हणा किंवा अगदी UGC नेट सारख्या परीक्षांच्या तयारीत म्हणा, ते धोकादायक ठरू शकतं. बरोबर. त्यामुळे पाया पक्का करणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया. शिकवणे म्हणजे नेमकं काय? म्हणजे फक्त माहिती देणं एवढंच तर नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही एक बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. माणसांमधल्या संवादावर आधारित आहे आणि एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून केली जाते. हो. यात शिक्षक येतात, विद्यार्थी येतात आणि आजूबाजूची परिस्थिती असे अनेक घटक असतात. बरोबर. आणि गंमत म्हणजे हे एकाच वेळी विज्ञान पण आहे आणि कला पण आहे. अगदी. हे दोन्ही आहे. विज्ञान यासाठी कारण त्यात एक पद्धतशीरपणा लागतो, नियोजन लागतं. ओके. आणि कला यासाठी कारण प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेणं महत्वाचं आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवणं, त्यांच्याशी प्रभावीपणे बोलणं आणि कधीकधी वेळेनुसार थोडं लवचिक राहणं, हे सगळं येतं. म्हणजे एकीकडे स्ट्रक्चर आणि दुसरीकडे फ्लेक्सिबिलिटी. हो. आणि आधुनिक शिक्षण पद्धतीतनं केवळ माहिती देण्यावर म्हणजे शिकण्याचे काय परिणाम झाले यावर भर नसतो. अच्छा. तर विचार करण्याची क्षमता कशी विकसित होतीये, म्हणजे शिकण्याची प्रक्रिया काय आहे यावरही तितकाच भर दिला जातो. आणि इथेच तुम्ही सुरुवातीला म्हणाला तो वरवरच्या ज्ञानाचा धोका येतो, नाही का? बरोबर. मग यावर उपाय काय? कसं टाळायचं आहे? उपाय आहे ज्ञानाची मजबूत बांधणी करणं. वा. म्हणजे माहितीचे असे सुटे तुकडे लक्षात ठेवण्याऐवजी त्यांच्यातले संबंध काय आहेत ते जोडून एक सुसंगत जाळं विणणं. अच्छा. कनेक्टिंग द डॉट्स असं काहीसं. अगदी. त्यालाच इंग्रजीमध्ये रोबस्ट कन्सेप्च्युअल स्कीमाज असं म्हणतात. यामुळे काय होतं, माहिती केवळ आठवत नाही, तर ती योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरता येते. हे खरंच महत्वाचं आहे. नुसती माहिती असून उपयोग नाही. नाही. आता ज्ञान देण्याचे किंवा हस्तांतरित करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत असं दिसतंय. कारण हे सगळे मार्ग सारखे नसतात. हो, फरक आहे. आपल्या माहितीनुसार साधारण 4 मुख्य प्रकार दिसतात. शिकवणे, टीचिंग, प्रशिक्षण, ट्रेनिंग, सूचना, इन्स्ट्रक्शन आणि एक आहे मतारोपण, इंडॉक्ट्रिनेशन. बरोबर. आणि या चौघांमधला जो मुख्य फरक आहे ना, तो म्हणजे विचार करायला किती स्वातंत्र्य दिलं जातं. ओके. आता शिकवणे म्हणजे टीचिंग हे सर्वात व्यापक आहे. यात केवळ ज्ञान दिलं जात नाही, तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन मिळतं, चिकित्सा करायला वाव मिळतो, वेगवेगळ्या बाजू समजून घ्यायला मदत होते. म्हणजे कुतूहल वाढतं. हो, बौद्धिक कुतूहल वाढतं, चिकित्सक विचार करण्याची सवय लागते. मग याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे मतारोपण असेल, इंडॉक्ट्रिनेशन. अगदी बरोबर. मतारोपणात काय होतं, एक विशिष्ट विचारसरणी किंवा एक विशिष्ट मत इतरांवर लादलं जातं. पर्यायी विचार असतील तर ते ऐकून घेतले जात नाहीत, किंबहुना त्यांना दाबलं जातं. तिथे चिकित्सक विचारांना अजिबात वाव नसतो. उलट कोणी तसा विचार करत असेल तर त्याला निरुत्साहित केलं जातं. हे धोकादायक वाटतंय. आहेच. खरं तर काही वेळा असं होतं की केवळ पाठांतरावर अतिभर दिला जातो आणि का हा प्रश्न विचारायलाच बंदी घातली जाते. हे सुद्धा एका अर्थाने मतारोपणाकडे झुकू शकतं. अच्छा. आणि प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग आणि सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन, यात काय फरक आहे? बघ, प्रशिक्षण हे खूप विशिष्ट असतं. त्याचा उद्देश असतो एखादं कौशल्य म्हणजे स्किल शिकवणं. उदाहरणार्थ गाडी चालवायला शिकवणं किंवा समजा एखादं नवीन सॉफ्टवेअर आलंय ते वापरायला शिकवणं. हे झालं प्रशिक्षण. ओके. तर सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन, म्हणजे एखादं काम कसं करायचं याच्या एकदम स्पष्ट पायऱ्या सांगणं. जसं की आपण नवीन फर्निचर आणतो तेव्हा. अगदी. ते एकत्र कसं करायचं, असेंबल कसं करायचं याच्या ज्या पायऱ्या दिलेल्या असतात त्या म्हणजे सूचना. समजलं. तर तुम्ही बघाल, शिकवण्यामध्ये विचारांचं स्वातंत्र्य सगळ्यात जास्त आहे आणि मतारोपणात ते जवळजवळ नाहीच आहे. प्रशिक्षण आणि सूचनेत ते मर्यादित आहे, त्या कामापुरतं. ठीक आहे, हे स्पष्ट झालं.
आता आपण विचार कसा करतो त्या प्रक्रियेकडे वळूया का? इथे ब्लूमची सुधारित वर्गीकरण पद्धती, ब्लूम्स रिवाइज टॅक्सॉनॉमीचा उल्लेख आहे. हो, ही खूप महत्वाची आहे. ही पद्धत काय करते? आपण जी विचार प्रक्रिया करतो त्याच्या वेगवेगळ्या पातळ्या सांगते. अगदी सोप्या पातळीपासून ते अत्यंत गुंतागुंतीच्या पातळीपर्यंत. किती पातळ्या आहेत यात? मुख्यत्वे 6 पातळ्या आहेत. अगदी मूलभूत पातळी म्हणजे स्मरण, रिमेंबरिंग, म्हणजे फक्त माहिती आठवणे. अच्छा. त्याच्या वरची पातळी आहे आकलन, अंडरस्टँडिंग, म्हणजे जी माहिती आठवली तिचा अर्थ काय आहे हे समजणे. ओके. मग येते उपयोजन, अप्लाइंग, म्हणजे जी माहिती समजली आहे ती प्रत्यक्ष वापरणे. या झाल्या सुरुवातीच्या पातळ्या. आणि यांनाच निम्नस्तरीय विचार कौशल्य म्हणजे लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, LOTS म्हणतात, बरोबर? बरोबर. कारण यात फार खोलवर विचार नसतो. माहिती आठवली, समजली, वापरली. खरी कसोटी लागते ती पुढच्या 3 पातळ्यांवर, ज्यांना उच्चस्तरीय विचार कौशल्य म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, HOTS म्हणतात. त्या कोणत्या? यात येतं विश्लेषण, ॲनालायझिंग, म्हणजे माहितीचे भाग पाडून त्यातले संबंध ओळखणे, त्याची चिकित्सा करणे. ओके. मग येतं मूल्यमापन, इव्हॅल्युएटिंग, म्हणजे काही निकषांच्या आधारे एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत बनवणं, तिची किंमत ठरवणं. आणि शेवटची आणि सर्वात वरची पातळी आहे नवनिर्मिती, क्रिएटिंग, म्हणजे जी जुनी माहिती आहे, जे ज्ञान आहे, त्याच्या आधारावर काहीतरी नवीन तयार करणे. एखादी नवीन कल्पना, नवीन वस्तू, नवीन पद्धत. म्हणजे ही खरंच एका शिडीसारखी आहे. खालच्या पायऱ्या पक्क्या झाल्याशिवाय वरच्या पायऱ्या चढणं कठीण आहे. अगदी अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे ह्याच विचारांच्या पातळ्यांना आपण शिकवण्याच्या पातळ्यांशी जोडू शकतो. मुख्यत्वे 3 शिकवण्याच्या पातळ्या मानल्या जातात. कोणत्या आहेत त्या? पहिली आहे स्मृती पातळी म्हणजे मेमरी लेव्हल किंवा MLT. दुसरी आकलन पातळी अंडरस्टँडिंग लेव्हल किंवा ULT. आणि तिसरी सर्वात वरची चिंतनशील पातळी रिफ्लेक्टिव्ह लेव्हल किंवा RLT. या पातळ्या कशा काम करतात थोडं सांगाल? हो, नक्कीच. स्मृती पातळी MLT, जी हर्बर्ट नावाच्या शिक्षण तज्ज्ञाच्या विचारांशी जोडली जाते, ती फक्त माहिती लक्षात ठेवण्यावर भर देते. म्हणजे ब्लूमच्या वर्गीकरणातली स्मरण पातळी. फक्त पाठांतर वगैरे? हो, तसं म्हणता येईल. यात फारसा विचार नसतो. मग येते आकलन पातळी ULT, जी मॉरिसन यांच्या विचारांशी संबंधित आहे. यात काय होतं? इथे फक्त माहिती आठवून चालत नाही, तर ती समजून घेणं महत्वाचं आहे, ती वापरता येणं महत्वाचं आहे, तिचं विश्लेषण करता येणं महत्वाचं आहे. म्हणजे ब्लूमच्या आकलन, उपयोजन, विश्लेषण या पातळ्या इथे येतात. ओके. आणि मग सर्वात वरची चिंतनशील पातळी RLT. चिंतनशील पातळी RLT ही हंट यांच्या विचारांशी जोडलेली आहे. ही सर्वात उच्च पातळी आहे. इथे केवळ माहिती समजून घेणं किंवा वापरणं पुरेसं नाही, तर त्या माहितीवर खोलवर विचार करणं, तिचं मूल्यमापन करणं आणि त्यातून नवीन कल्पना तयार करणं हे अपेक्षित असतं. म्हणजे ब्लूमच्या मूल्यमापन आणि नवनिर्मिती पातळ्या इथे महत्वाच्या ठरतात. आणि यात अजून एक महत्वाचा मुद्दा दिसतोय, मेटाकॉग्निशन. अगदी. मेटाकॉग्निशन म्हणजे स्वतःच्या विचार प्रक्रियेवर विचार करण्याची क्षमता. मी कसा विचार करतोय, माझी विचार करण्याची पद्धत योग्य आहे का, ती सुधारता येईल का, यावर विचार करणं RLT मध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणजे या पण पातळ्या एका क्रमानेच येतात, MLT, ULT, RLT. हो, सर्वसाधारणपणे तसंच असतं. MLT पक्की झाली की ULT सोपी होते आणि ULT मध्ये प्रावीण्य आलं की मग RLT गाठणं शक्य होतं. यामुळे काय होतं, शिकणाऱ्यावर एकदम खूप जास्त बौद्धिक भार, ज्याला कॉग्निटिव्ह लोड म्हणतात, तो येत नाही. बरोबर. स्टेप बाय स्टेप. हो, मूलभूत गोष्टी नीट समजल्या की मगच त्यावर आधारित उच्च पातळीवरचा विचार शक्य होतो. हे सगळं अर्थातच शिकणारा कोण आहे यावर पण अवलंबून असणार नाही का? नक्कीच. म्हणजे त्याचं वय काय, त्याची पार्श्वभूमी काय? किशोरवयीन मुलांबद्दल काय सांगाल? इथे पियाजेच्या विचारांचा उल्लेख आहे. हो, पियाजे हे मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी मुलांच्या बौद्धिक विकासाच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्यांच्या मते साधारण 11 वर्षांपुढची मुलं औपचारिक क्रियात्मक अवस्थेत म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये येतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ त्यांच्यामध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित होते. म्हणजे ते अशा गोष्टींबद्दल विचार करू शकतात ज्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर नाहीत. उदाहरणार्थ स्वातंत्र्य, न्याय, भविष्य, नैतिकता अशा अमूर्त संकल्पना ते समजू शकतात आणि त्यावर विचार करू शकतात. ओके. तसेच ते अधिक तर्कशुद्धपणे आणि पद्धतशीरपणे समस्या सोडवू लागतात.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतीवर विचार करू शकतात, ज्याला आपण मगाशी मेटाकॉग्निशन म्हटलं. अच्छा, याचा अर्थ या वयातली मुलं चिंतनशील पातळीवर RLT शिकण्यासाठी तयार होतात. अगदी. त्यांची बौद्धिक क्षमता त्या पातळीवर पोहोचलेली असते, त्यामुळे ते RLTसाठी तयार असतात. पण प्रौढ शिकणाऱ्यांबद्दल बोलायचं झाल्यास चित्र थोडं वेगळं आहे असं दिसतंय. इथे माल्कम नोल्स यांची अँड्रॅगॉगी ही संकल्पना येते. हो, अँड्रॅगॉगी म्हणजे प्रौढांच्या शिकण्याची पद्धत किंवा शास्त्र असं म्हणू शकतो. आणि ती मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीपेक्षा पेडागॉजी बरीच वेगळी असते. कशी वेगळी असते? काय फरक आहेत मुख्य? यात काही महत्त्वाचे फरक आहेत बरं का. पहिलं म्हणजे प्रौढांना आपण काहीतरी का शिकतोय हे स्पष्टपणे जाणून घ्यायचं असतं. त्यांना त्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या आयुष्यात किंवा कामात लगेच दिसायला हवा असतो. हे माझ्या काय कामाचं हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. बरोबर, रेलेव्हन्स महत्वाचा. अगदी. दुसरं, ते जास्त स्वयंनिर्देशित असतात, सेल्फ डायरेक्टेड. म्हणजे त्यांना काय शिकायचंय, कसं शिकायचंय यात स्वतःचं मत महत्वाचं वाटतं. त्यांना कंट्रोल हवा असतो. तिसरं, त्यांचे स्वतःचे जे आयुष्यभराचे अनुभव आहेत ते शिकण्यासाठी एक मोठा खजिना असतात. ते नवीन माहितीला नेहमी स्वतःच्या अनुभवांशी जोडून पाहतात आणि त्यातून अर्थ काढतात. म्हणजे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं काहीसं? हो. आणि चौथं, त्यांची प्रेरणा, मोटिवेशन हे बहुतेक वेळा आतून येतं. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे त्यांना स्वतःला काहीतरी मिळवायचं असतं, स्वतःची प्रगती करायची असते. केवळ बाहेरून कोणीतरी बक्षीस देईल किंवा शिक्षा करेल म्हणून ते शिकत नाहीत. यामुळे मग शिकवणाऱ्याच्या म्हणजे शिक्षकाच्या भूमिकेत पण फरक पडत असणार. नक्कीच पडतो. प्रौढांना शिकवताना शिक्षक हा केवळ ज्ञानाचा तज्ज्ञ किंवा माहिती देणारा नसतो. मग तो काय असतो? तो एक मार्गदर्शक असतो, फॅसिलिटेटर किंवा मदतनीस असतो, गाईड ऑन द साईड. तो शिकणाऱ्याला स्वतःहून शिकायला मदत करतो, त्याला साधनं पुरवतो, प्रश्न विचारतो, पण तयार उत्तरं देत नाही. अच्छा. आणि म्हणून प्रौढ शिकणारे जे अमूर्त विचार करू शकतात, ज्यांचे अनुभव समृद्ध आहेत आणि जे स्वतःच्या प्रेरणेने शिकतात, त्यांच्यासाठी चिंतनशील पातळी RLT ही सर्वात योग्य शिकवण्याची पातळी ठरते. म्हणजे शिकवण्याची पद्धत ही शिकणाऱ्यानुसार बदलायला हवी. पण या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी शिकवण्यावर परिणाम करत असतील नाही का? आजूबाजूची परिस्थिती वगैरे. हो, नक्कीच. शिकवणं ही काही एका बंद खोलीत घडणारी गोष्ट नाहीये. ती एक गुंतागुंतीची प्रणाली आहे आणि त्यावर अनेक घटकांचा परिणाम होतो. कोणते घटक महत्त्वाचे ठरतात? ढोबळमानाने आपण 4 गट करू शकतो. पहिला गट अर्थातच शिक्षकाशी संबंधित घटक. म्हणजे शिक्षकाचं ज्ञान, कौशल्य. हो, त्यांचं विषयावरचं प्रभुत्व किती आहे, शिकवण्याचं कौशल्य कसं आहे, त्यांचा विद्यार्थ्यांबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचा अनुभव किती आहे, हे सगळं महत्त्वाचं. दुसरा गट आहे शिकणाऱ्याशी संबंधित घटक. त्यांची आवड काय आहे, शिकण्याची तयारी किती आहे, त्यांचं वय, त्यांची प्रेरणा, त्यांची पार्श्वभूमी, या गोष्टी. तिसरा गट मग पूरक साहित्याचा असेल, पुस्तकं, नोट्स वगैरे. बरोबर. शिकवण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं, मग ती पुस्तकं असोत, नोट्स असोत, ऑडिओ व्हिडिओ असो, प्रयोगशाळेतली उपकरणं असोत, त्याची गुणवत्ता कशी आहे, ते पुरेसं उपलब्ध आहे का, ते किती आकर्षक आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि यात काळानुसार बदल पण झालाय. खूप मोठा बदल झालाय. पारंपरिक फळाखडूपासून आपण आता आधुनिक स्मार्ट क्लासरूम आणि ICT आधारित साधनांपर्यंत आलो आहोत. म्हणजे ऑनलाईन कोर्सेस, व्हर्च्युअल लॅब्स वगैरे. आणि चौथा महत्त्वाचा गट कोणता? चौथा गट म्हणजे संस्थात्मक आणि पर्यावरणाचे घटक, इन्स्टिट्यूशन अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे शाळा किंवा कॉलेजचं वातावरण आणि तिथल्या सुविधा. बरोबर. हो. संस्थेचं व्यवस्थापन कसं आहे, तिथली शैक्षणिक धोरणं काय आहेत, शिक्षकांना संस्थेकडून किती आणि कसा पाठिंबा मिळतो, वर्गातलं वातावरण कसं आहे, भौतिक सुविधा कशा आहेत, जसं की चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी, प्रयोगशाळा, लायब्ररी, या सगळ्याचा परिणाम होतो. यातला कोणता घटक जास्त महत्त्वाचा? खरं तर सगळेच महत्त्वाचे आहेत, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की संस्थेकडून मिळणारा पाठिंबा म्हणजे इन्स्टिट्यूशनल सपोर्ट हा एक खूप महत्त्वाचा नियंत्रक घटक, मॉडरेटिंग व्हेरिएबल म्हणून काम करतो. म्हणजे शिक्षक कितीही चांगला असला, विद्यार्थी कितीही हुशार असले, तरी जर संस्थेकडून योग्य साधनं मिळाली नाहीत किंवा वातावरण पोषक नसेल, तर शिकवण्याची परिणामकारकता कमी होऊ शकते. अच्छा, म्हणजे चांगल्या शिक्षकाला चांगल्या सपोर्टची पण गरज आहे. अगदी. आता शिकवण्याच्या प्रत्यक्ष पद्धतींबद्दल बोलूया आणि काही आधुनिक साधनांबद्दल पण.
पद्धतींचे मुख्य प्रकार कोणते सांगितले जातात? सर्वात मोठा फरक जो केला जातो तो म्हणजे शिक्षक केंद्रित पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित पद्धती. नावावरून थोडा अंदाज येतोय. हो, शिक्षक केंद्रित पद्धतीत नावाप्रमाणेच शिक्षक हा केंद्रस्थानी असतो. तो ठरवतो काय शिकवायचं, कसं शिकवायचं, कोणत्या गतीने शिकवायचं. उदाहरण लेक्चर मेथड. अगदी. व्याख्यान पद्धत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही पद्धत बरीच माहिती कमी वेळात देण्यासाठी MLT किंवा ULT साठी उपयुक्त ठरू शकते, पण यात विद्यार्थी बऱ्याचदा निष्क्रिय असतो. आणि विद्यार्थी केंद्रित पद्धती? इथे विद्यार्थी जास्त सक्रिय असतो. तो ज्ञानाच्या निर्मितीमध्ये स्वतः सहभागी होतो. शिक्षक फक्त मार्गदर्शन करतो, मदत करतो. या कोणत्या पातळीशी जुळतात? या पद्धती आपण मगाशी बोललो त्या प्रौढ शिक्षण तत्व, अँड्रॉगॉजी आणि चिंतनशील पातळी म्हणजे RLT यांच्याशी जास्त जुळतात. यात काय काय येतं? यात गटचर्चा, प्रोजेक्ट्स, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, केस स्टडीज अशा अनेक गोष्टी येतात. आणि इथेच कोल्बचं अनुभवात्मक शिक्षण चक्र म्हणजे कोल्ब्स एक्सपिरियन्शियल लर्निंग सायकल हे खूप महत्वाचं ठरतं. कोल्बचं चक्र ते काय आहे? थोडं सोपं करून सांगाल? हो, कोल्ब असं म्हणतात की आपण अनुभवातून शिकतो आणि हे शिकणं एका चक्राप्रमाणे सतत चालू असतं. कसं? समजा आपण सायकल चालवायला शिकतोय. पहिला टप्पा ठोस अनुभव, कॉन्क्रीट एक्सपिरियन्स, म्हणजे प्रत्यक्ष सायकल चालवण्याचा प्रयत्न करणे. यात आपण कदाचित पडू सुद्धा. दुसरा टप्पा चिंतनशील निरीक्षण, रिफ्लेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, म्हणजे मी का पडलो, काय चुकलं याचा विचार करणे, काय झालं हे बघणे. ओके. तिसरा टप्पा अमूर्त संकल्पना, ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्च्युअलायझेशन. या विचारातून काहीतरी शिकणे, जसं की अरे हँडल सरळ ठेवायला हवं होतं किंवा बॅलन्स असा साधायचा असतो, अशी एखादी संकल्पना, एखादा नियम मनात तयार होणे. आणि चौथा टप्पा सक्रिय प्रयोग, ॲक्टिव्ह एक्सपेरिमेंटेशन, म्हणजे ही जी नवीन संकल्पना किंवा नियम आपण शिकलो तो वापरून पुन्हा सायकल चालवण्याचा प्रयत्न करणे. आणि मग परत नवीन अनुभव येतो आणि चक्र पुन्हा सुरू होतं. हा अनुभव RLT साठी खूप महत्वाचा आहे, कारण यात अनुभवावर विचार करून, चिंतन करून ज्ञान निर्माण होतं. हे खरंच खूप रोचक आहे. आणि आताच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर तर प्रचंड वाढला आहे शिक्षणात. त्याबद्दल काय सांगाल? ICTचा रोल काय आहे? नक्कीच. ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान. याचा वापर शिक्षणात खरंच क्रांती घडवत आहे. भारत सरकारने यासाठी काही उपक्रम सुरू केले आहेत का? हो, अनेक चांगले उपक्रम आहेत. जसे की स्वयम, SWAYM हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक विषयांचे मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. MOOCs म्हणतात त्यांना, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. हे कोणीही करू शकतं. TH वर ज्यांच्याकडे इंटरनेटची चांगली सोय नाही त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. यावर 24 तास शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात. अच्छा. याशिवाय राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी NDLI आहे, जिथे भरपूर पुस्तकं, लेख वगैरे ऑनलाईन वाचायला मिळतात. EPG पाठशाला आहे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी. शोध गंगा आहे, जिथे PhD केलेले प्रबंध, थिसिस उपलब्ध आहेत. व्हर्च्युअल लॅब्स आहेत, जिथे प्रत्यक्ष प्रयोगशाळेत न जाता प्रयोग करता येतात. यंत्र सारखे उपक्रम आहेत रोबोटिक्स शिकण्यासाठी. खूप काही आहे. या सगळ्या तंत्रज्ञानामुळे शिक्षकाच्या भूमिकेत नक्की काय बदल होतोय? खूप मोठा बदल होतोय. ही जी सगळी साधनं आहेत ती विशेषतः प्रौढ शिकणाऱ्यांसाठी अँड्रॉगॉजी उत्तम आहेत, कारण ती त्यांना त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या गतीने शिकायला मदत करतात. म्हणजे स्वायत्तता वाढते. अगदी. त्यामुळे शिक्षक आता केवळ माहिती देणारा सेज ऑन द स्टेज राहत नाही. मग तो काय बनतो? तो बनतो गाईड ऑन द साईड. म्हणजे तो डिजिटल साधनांचा वापर करून शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतो, विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतो, चांगला कंटेंट शोधायला मदत करतो. त्याला आता तंत्रज्ञानाचा वापर करून शिकणं अधिक प्रभावी आणि सोपं कसं करता येईल याचा विचार करावा लागतो. तो एक प्रकारे डिजिटल अभ्यासक्रम डिझायनर आणि फॅसिलिटेटर बनतो. म्हणजे शिक्षकाची भूमिका अधिक गुंतागुंतीची पण तितकीच महत्वाची झालीय. नक्कीच. तंत्रज्ञान शिकणाऱ्याच्या स्वायत्ततेला खूप मदत करतं, हे खरंय. ठीक आहे. आता आपण शिकलो की नाही हे कसं तपासणार? त्यासाठी मूल्यमापन, असेसमेंट गरजेचं आहे. याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर? हो, मुख्यत्वे 3 प्रकार त्यांच्या उद्देशानुसार ओळखले जातात. पहिला कोणता? पहिला आहे निदान चाचणी, डायग्नॉस्टिक असेसमेंट. ही शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी केली जाते. कशासाठी?
जसं डॉक्टर एखाद्या आजाराचं निदान करतात तसं ही चाचणी विद्यार्थ्याला आधीपासून काय येतं काय येत नाही किंवा एखाद्या संकल्पनेबद्दल काही गैरसमज आहेत का हे ओळखायला मदत करते, जेणेकरून शिकवण्याची सुरुवात कुठून करायची हे शिक्षकाला ठरवता येतं. ओके. दुसरा प्रकार आहे रचनात्मक मूल्यांकन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. बरोबर. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे शिकवण्याच्या दरम्यान सतत होत राहतं. याचा मुख्य उद्देश मार्क देणं किंवा पास नापास ठरवणं नसतो. मग काय असतो? याचा उद्देश असतो शिकण्याची प्रक्रिया कशी चालू आहे, विद्यार्थ्याला कुठे अडचणी येत आहेत हे पाहणं आणि विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही लगेच फीडबॅक देणं, जेणेकरून वेळेवर योग्य त्या सुधारणा करता येतील. याचं उदाहरण? वर्गात प्रश्न विचारणं, छोटीशी क्विज घेणं, गृहपाठ तपासणं हे सगळं फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा भाग असू शकतं. जसं आपण जेवण बनवताना मध्येच मीठ बरोबर आहे की नाही हे चाखून बघतो ना, तसं हे आहे. छान उदाहरण. आणि तिसरा प्रकार म्हणजे संकलित मूल्यांकन, समेटिव्ह असेसमेंट. हो, समेटिव्ह असेसमेंट हे शिकण्याचा एखादा मोठा टप्पा किंवा संपूर्ण कोर्स संपल्यानंतर होतं. उदाहरण फायनल परीक्षा. अगदी. सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट सादर करणं. याचा उद्देश असतो की एकूण किती शिकणं झालं हे तपासायचं आणि त्याला गुण किंवा श्रेणी द्यायची. हे म्हणजे जेवण पूर्ण झाल्यावर पाहुण्यांनी पदार्थाबद्दल दिलेलं अंतिम मत. हे तिन्ही प्रकार महत्वाचे आहेत. यात फीडबॅक म्हणजे अभिप्रायाचं महत्त्व खूप आहे असं दिसते. इथे हेडिटी आणि टिम्बरले यांच्या फीडबॅक मॉडेलचा उल्लेख आहे. ते काय सांगतं? हो, हे खूप प्रभावी मॉडेल आहे. ते सांगतं की चांगला, प्रभावी फीडबॅक हा 3 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं देतो. कोणते प्रश्न? पहिला प्रश्न, फीड अप. माझं ध्येय काय आहे? म्हणजे मला कुठे पोहोचायचं आहे? व्हॉट आर द गोल्स? ओके. दुसरा प्रश्न, फीडबॅक. मी सध्या कुठे आहे? म्हणजे माझ्या ध्येयाच्या तुलनेत माझी आत्ताची प्रगती कशी आहे? हाऊ एम आय गोईंग? आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे फीड फॉरवर्ड. मला पुढे काय करायला हवं? म्हणजे माझं ध्येय गाठण्यासाठी पुढचं पाऊल काय असायला हवं? वेअर टू नेक्स्ट? म्हणजे फक्त काय चुकलं हे सांगणं नाही, तर पुढे काय करायचंय हे पण सांगणं. अगदी. आणि कोणता फीडबॅक सर्वात जास्त परिणामकारक असतो यावरही संशोधन झालं आहे. काय सांगतं संशोधन? संशोधन सांगतं की केवळ तुझं उत्तर बरोबर आहे की चूक आहे, टास्क लेव्हल फीडबॅक, यावरचा फीडबॅक पुरेसा नाही, त्याने फारसा उपयोग होत नाही. मग कोणता फीडबॅक महत्वाचा? खरा परिणाम साधतो तो फीडबॅक जो शिकण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो, प्रोसेस लेव्हल. म्हणजे तू हे उत्तर कसं शोधलंस, कोणती पद्धत वापरलीस. आणि दुसरा म्हणजे जो शिकणाऱ्याच्या स्वतःच्या शिकण्यावर लक्ष ठेवून त्यात सुधारणा करण्याच्या क्षमतेवर भर देतो. म्हणजे तू स्वतःची प्रगती कशी तपासू शकतोस, पुढच्या वेळी काय वेगळं करू शकतोस. अच्छा, म्हणजे फीड फॉरवर्ड महत्वाचा. हो, फीड फॉरवर्डमुळे नक्की काय सुधारणा करायची याची स्पष्ट दिशा मिळते. हल्ली शिक्षण पद्धतीत CBCS म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग पण वापरतात. त्यांचा काय फायदा आहे या संदर्भात? CBCS मध्ये सतत मूल्यमापनावर भर असतो, ज्यात फॉर्मेटिव्ह असेसमेंटला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित फीडबॅक मिळतो. आणि CBT कम्प्युटरवर परीक्षा. CBTचा मोठा फायदा म्हणजे निकाल खूप लवकर लागतो आणि अनेकदा विद्यार्थ्यांना लगेचच कळतं की त्यांची उत्तरं बरोबर होती की चूक. हा जो त्वरित मिळणारा फीडबॅक आहे तो फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वनियमन, सेल्फ रेग्युलेशन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे फीडबॅक आणि स्वनियमन यांचा जवळचा संबंध आहे. अगदी. थोडक्यात सांगायचं तर योग्य वेळी योग्य प्रकारचा फीडबॅक मिळणं हे विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकण्यावर विचार करायला, मेटाकॉग्निशन आणि ते अधिक चांगलं कसं करायचं हे शिकायला मदत करतं. तर आज आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर बोललो. शिकवण्याचा नेमका अर्थ काय, ते फक्त माहिती देणं नसून एक विज्ञान आणि कला कसं आहे हे पाहिलं. हो. मग ज्ञान देण्याचे वेगवेगळे मार्ग बघितले. शिकवणे, प्रशिक्षण, सूचना आणि मतारोपण, आणि त्यात विचारांचं स्वतंत्र किती महत्वाचं आहे हे समजून घेतलं. बरोबर. विचारांच्या सोप्या ते गुंतागुंतीच्या पातळ्या पाहिल्या, ब्लूमची टॅक्सॉनॉमी आणि त्यातल्या चिंतनशील पातळीचं RLTचं महत्त्व पाहिलं. आणि शेवटी मूल्यमापन. हो, आणि शेवटी मूल्यमापनाचे प्रकार निदान, रचनात्मक, संकलित आणि त्यात फीडबॅकचं, विशेषतः हॅटी आणि टिम्परले यांच्या मॉडेलनुसार फीड फॉरवर्ड आणि स्वनियमनाचं महत्त्व समजून घेतलं. म्हणजे मला वाटतं या सगळ्या मूलभूत गोष्टी जर स्पष्ट झाल्या
तर शिक्षण किंवा कोणत्याही प्रशिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. अगदी बरोबर. आणि जर थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर प्रभावी शिक्षण म्हणजे काय? तर ते केवळ माहिती देणं नव्हे तर सखोल समज निर्माण करणं आहे. ते वरवरच्या ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विचारांना चालना देतं, विशेषतः उच्चस्तरीय विचारांना. ते शिकणारा कोण आहे हे समजून घेतं, विशेषतः प्रौढांच्या गरजा आणि त्यांची स्वायत्तता लक्षात घेतं आणि त्यानुसार स्वतःला बदलतं, जुळवून घेतं. ते उपलब्ध साधनांचा, विशेषतः आजच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य आणि प्रभावी वापर करतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ते मूल्यमापनाचा उपयोग केवळ निकाल लावण्यासाठी नाही, तर शिकणाऱ्याला स्वतःची प्रगती समजून घ्यायला, स्वतःच्या शिकण्यावर विचार करायला आणि त्यावर नियंत्रण ठेवायला शिकवण्यासाठी करतं. म्हणजे मेटाकॉग्निशन वाढवण्यासाठी मदत करतं. अगदी. आणि जाता जाता माझ्या मनात एक विचार येतोय. आपण पाहिलं की आता चिंतनशील पातळीवरच्या RLT शिकवण्यावर भर दिला जातोय. तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. स्वनियमन महत्वाचं ठरतंय. हो. हे सगळं बघता आपल्यापैकी अनेकांनी जसं शिक्षण शाळेत किंवा कॉलेजात अनुभवलं असेल, त्या तुलनेत भविष्यात शिकवलं जाणं याचा अर्थ आणि त्याचा उद्देश कसा बदलू शकेल, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?